ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी तसेच अनेक प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता सोनाळे मैदान भिवंडी येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ओबीसी समन्वय समिती ठाण्याचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेला यशवंत सोरे, चंद्रकांत बावकर, पंडित शेठ पाटील, विश्वनाथ जाधव, सुरेश पाटील, गणेश गुळवी, सोन्या पाटील, विनोद पाटील, दीपक पाटील, प्रफुल्ल वाघुले, फाजिल अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते। ओबीसीच्या संविधानिक आरक्षणासमोर कधी नव्हे एवढं मोठं आव्हान उभं ठाकलंय। प्रबळ मराठा समाजाने ओबीसी मधूनच 50% आतील आरक्षणाची मागणी लावून धरली। मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळावेत म्हणून तीव्र आंदोलन सुरू केलेत। त्यामुळे ओबीसीच्या आरक्षण हक्कावरचा गदा येणार आहे। प्रस्थापित मराठा जातीच्या ओबीसी मध्ये समावेश करू नका। बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा। राज्याच्या सेवेतील ओबीसींच्या अनुशेष विशेष मोहिमेद्वारे भरून काढावा। ओबीसींना लोकसभा व विधानसभेत आरक्षण लागू करा। महिला आरक्षणात ओबीसी महिलांना 27% आरक्षण द्या। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कमी झालेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करा। तर ओबीसी विद्यार्थिनींसाठी मंजूर झालेली 72 वसतिगृहे जिल्हावार त्वरित सुरू करावीत। त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले आधार योजना चालू करा। या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत, अशी माहिती आज दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। या ओबीसी एल्गार महामेळाव्याला केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, राजाराम साळवी, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व माजी खासदार जगन्नाथ पाटील, सुभाष भोईर आदी सर्वपक्षीय ओबीसी नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे। तरी ओबीसींनी या महामेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन ओबीसी समन्वय समिती ठाण्याचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी केलंय। ओबीसीच्या या दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी सोनाली येथे आम्ही एक प्रचंड प्रमाणात ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्यासाठी ओबीसी मध्ये जेवढे घटक आहेत त्या सर्वांना आम्ही विनम्र आवाहन केले की उपस्थित राहून आपण त्या ठिकाणी आपली नोंद घ्यावी, कारण सरकार हा संख्येवर मोजला जातो असं सध्या दिसते आणि म्हणून मोठ्या संख्येने ओबीसी समाजाने तिथे उपस्थित राहावे अशी आम्ही जनतेला विनंती केली आहे। आणि मला असा अंदाज आहे की साधारणतः 1 लाख लोक त्या मेळाव्याला येतील असं आशा आहे। आदरणीय कपिल पाटील, केंद्रीय मंत्री छगन भुजबळजी मोरटा, त्याच्यानंतर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अण्णा शेंडगेजी, विश्वनाथ पाटीलजी उभं राहणार आहेत, वडेट्टीवारांना ही विनंती केलेली आहे, बबन तायवाडे केलेले आहे, अग्रसेनेचे राजाराम साळवी जे आहेत, गणेशजी नाईक सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्या ठिकाणी आम्ही कालही विनंती केलेली आहे की किसन कथोरे साहेबांनी विनंती केलेली आहे। या सगळ्यांना आम्ही विनंती, पडवलकरांना विनंती केली आणि ही सगळे नेते उपस्थित राहणार आहेत। तेव्हा मला असं वाटतं की त्या दिनी देखील त्यांची भाषणं ऐकून तुम्ही निश्चित प्रसाद चांगल्या प्रकारे करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। कारण शेवटी हा समाज एकच आहे। आमची मागणी की कोणत्याही परिस्थितीत खऱ्या अर्थाने जातनिहाय जनगणना झाली तरच सरकार याची नोंद घेतील। सुप्रीम कोर्टाने सुद्धा विचारणा केलेली आहे की जातनिहाय जनगणना तुम्ही सादर करा। तेव्हा मला असं या ठिकाणी तामिळनाडू आज 69% आरक्षण असून सुद्धा आज महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रगतिशील राज्य आज गणलं जातं। याचा अर्थ आरक्षणाचा काही परिणाम काही होत नाही। एकूणच या ठिकाणी एमपीएससी गेल्या वर्षी जो 2022चा रिझल्ट लागला ती गुणवत्ता तर इक्वल टू आहे, म्हणजे अगदी भटकेमध्ये अतिपर्यंत सुद्धा आरक्षित आहे। याचा अर्थ सगळ्या समाजामध्ये बुद्धिवंत माणसं आहेत आणि जो काही अर्धपोटी आहे, उपाशी अशा सगळ्या माणसांना त्या ठिकाणी आरक्षण मिळायला पाहिजे ही भावना आहे। आणि संविधानाने जो आधार जी घटना दिलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे। ओबीसी मध्ये कोणत्याही प्रकारे मराठा समावेश करू नये ही आमची मागणी कायम राहील। जातनिहाय जनगणना करावी ही मागणी राहील अशी या ठिकाणी विनंती करतो।